आरोग्यदीप फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य व सेरेनिटी हेल्थ केअर क्लिनिक, मराठा विद्या प्रसारक रुग्णालय, रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवजन्म महोत्सव सोहळा 2024 निमित्ताने सेरेनिटी हेल्थ केअर क्लिनिक, अशोकनगर, सातपूर येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। दरम्यान या भव्य महारक्तदान शिबिराचे उद्घाटन नाशिक महानगरपालिकेचे उपमहापौर विलास अण्णा शिंदे, नगरसेविका इंदुबाई नागरे यांच्या हस्ते करण्यात आले। प्रथमतः रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर राहुल येवले आणि उद्योग आयोजक डॉक्टर महादेव सुरासे होते। यावेळी आयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा शाल आणि गुलाब पुष्प देऊन यथोचित सत्कार करण्यात आला। यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। या प्रसंगी डॉक्टर सचिन देवरे, डॉक्टर राहुल पाटील, डॉक्टर प्रशांत पवार, डॉक्टर प्रितेश मोगल, डॉक्टर वृषाली पाटील, डॉक्टर भावना भामरे बागड, डॉक्टर अमोल वाजे, डॉक्टर किरण सोनवणे, डॉक्टर भगतसिंग पाटील, डॉक्टर यतीन पाटील, डॉक्टर निशांत जाधव, डॉक्टर नेहा सूर्यवंशी, डॉक्टर नवनाथ खसाटे, डॉक्टर विनय वानिया आदी जण मोठ्या संख्येने उपस्थित होते। या शिबिराचा परिसरातील असंख्य नागरिकांनी लाभ घ्यावा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सार्थक ढगे यांनी केले। नाशिक सेरेनिटी हेल्थ केअर क्लिनिक, मराठा विद्या प्रसारक रुग्णालय, रक्तपेढी यांच्या संयुक्त विद्यमानाने शिवजन्मोत्सव सोहळा 2026 महारक्तदान शिबिर। रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान। खरा अर्थानं हा काही उपक्रम जो आपण हाती घेतलेला आहे हा अतिशय मोलाचा, महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तो थोडक्यात सांगता येत नाही, परंतु त्यांचे विचार घेऊन आपण सर्वजण काम करतोय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घेऊन आपण काम करतोय आणि ज्यावेळेस महापुरुषांचे आपण कार्यक्रम, जयंती असो, उत्सव असेल किंवा त्यांनी जे आपल्याला शिकवण घालून दिलेली आहे ते त्यांचे विचार आपण आचरणामध्ये आणले तर खऱ्या अर्थानं त्या जयंती उत्सव साजरा करायचा हेतू साध्य होतो। आणि असाच उपक्रम आपण सगळ्या डॉक्टर्स असोसिएशनने आज या ठिकाणी घेतलेला आहे। या रक्तदानातून अनेकांचे प्राण वाचणार आहे। रक्तदानाचं महत्त्व काय आहे आपण सर्वांनी जगाने अनुभवलेलं आहे। कोविडचा काळ सुद्धा आपण अजून विसरलेलो नाही। या कोविडच्या काळामध्ये अनेक 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 संकट आपण बघितली। तिथं बसलेल्या प्रत्येक नागरिकाचं, जवळचं, कुटुंबातलं, मित्र परिवारातलं कोणी ना कोणी या कोविडच्या वेळामध्ये बाधित होऊन त्या काही यातना त्या आपण बघितलेल्या आहेत। आणि त्यावेळेस खऱ्या अर्थानं रक्तदानाची जी गरज भासली होती त्यावेळेस शिवसेनेने पुढाकार घेतला होता। ही जी काही नवयुवा पिढी आहे आपली जबाबदारी समजून, आपलं कर्तव्य समजून हे प्रत्येकजण काम करते। आपल्या या कार्याला डॉक्टर तुम्ही वरती या ना, शुभेच्छा। आपल्या फाउंडेशनला शुभेच्छा। आपल्या हातून सतत असं जनसेवेचं कार्य हे अखंडित असं होत राहो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, महापुरुषांचे विचार आपण असेच पुढे घेऊन जाऊ याच आपल्याला आजच्या या शिवजयंतीच्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवाजी महाराज या अखंड महाराष्ट्र नव्हे तर आपल्या या देशाचे आणि जगाचे मार्गदर्शक, आपले दैवत। आज बरोबर 396 वर्षापूर्वी शिवनेरीवर हा सूर्य जन्मला आणि आज 396 वर्षानंतर सुद्धा त्यांचं नाव घेतलं की अंगाला काटा येतो, रोमांच उभा असतो। असं हे अखंड महाराष्ट्राचं दैवत। आज त्यांची जयंती आपण या ठिकाणी रक्तदान शिबिर घेऊन साजरी करतो आहोत। आताच आपल्या नाशिक शहराचे माजी उपमहापौर आदरणीय विलास अण्णा शिंदे या ठिकाणी येऊन गेलेत आणि आपले सुरसे सर आणि डॉक्टर येवले सर यांनी हा कार्यक्रम अतिशय छोटेखानी आणि उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी राबवला। छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन यांनी या ठिकाणी जी सेवा देण्याचं काम करताय समाजाला, आपण समाजाचं देणं लागतो हे शिवाजी महाराजांनी त्या काळाची जी गरज होती, तलवारीने जे आपलं राष्ट्र उभं केलं
आणि आता ह्या राष्ट्राला आपलं निरोगी सुदृढ हे राष्ट्र घेऊन जाण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण जमला आहात. तर माझी एक विनंती आहे की रक्तदान करूनच जावं. जे यंग आहेत, तरुण आहेत, यांनी या ठिकाणी रक्तदान देऊन आपलं हे मोलाचं सर्वश्रेष्ठ दान या ठिकाणी करावं ही मी आपल्या सर्वांना विनंती करतोय. जय शिवराय. नमस्कार, मी डॉक्टर भावना भामरे बागड. मी नेत्ररोग तज्ज्ञ आहे. माझं त्रिमूर्ती चौकात क्लिनिक आहे. पण मला आज खूप खास दिवशी इथे आमंत्रित केलं होतं की शिव जयंती हा खूप अभिमानाचा दिवस असतो. तर याच्या निमित्ताने आरोग्यदीप फाउंडेशन आणि सेरेनिटी हेल्थ केअर आणि मराठा विद्याप्रसारक यांनी जे आयोजित केलं होतं ब्लड डोनेशन, ही खूप छान संकल्पना आहे. याच्यामुळे ब्लड डोनेशन लोकांना अवेअरनेस येईल, ब्लड डोनेट करतील आणि जे काही गरजू लोकांना आहे ते वेळोवेळी ते ब्लड पोहोचलं जाईल. त्यामुळे बऱ्यापैकी फायदा होतो, अवेअरनेस होतो. आता हे खूप छान औचित्य साधून यांनी हा छान कार्यक्रम आयोजित केला आणि मला त्यासाठी बोलवलं, त्यामुळे धन्यवाद. आणि ह्या सगळ्या त्यांच्या कार्यक्रमात वेळोवेळी ते खूप सारे प्रोग्राम आयोजित करत असतात. त्याच्याबद्दल खूपच त्यांचं अभिनंदन आणि शुभेच्छा. धन्यवाद. आज आरोग्यदीप फाउंडेशन तर्फे डॉक्टर सुरासे, डॉक्टर येवले यांनी एक खरंच सुंदर असा उपक्रम राबवला आहे शिवजन्मोत्सवाच्या दिवशी. कारण रक्तदान हा जो विषय आहे याच्याबद्दल सगळ्याच डॉक्टरांनी सांगितलं, आपल्या उपमहापौर शिंदे पण सांगितलं की रक्तदानाचा काय फायदा असतो. तर मी काही जास्त बोलणार नाही, फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की आता रक्तदानाला आले तर सगळ्यांनी रक्तदान करावं. आमच्या नेमकी शिवरात्रीच्या दिवशी मी स्वतः रक्तदान केलंय. म्हणजे मला दोन दिवस झाले, नाही तर मी रक्तदान आज करणार होतो. पण महाशिवरात्रीला सोमेश्वरला तिथं पण एक मोठा योग असतो याचा रक्तदानाचा, तर त्या दिवशी तिथं दिल्यामुळं मी काय करणार नाही. पण माझी सर्व तरुण मंडळी असो किंवा बाकीच्या मंडळींना सांगण्याची इच्छा आहे की रक्तदान केलं पाहिजे. रक्तदान करण्याचे फायदे भरपूर आहेत आणि त्याचबरोबर कोणाचा तरी जीव वाचणार आहे हे पण एक डोक्यात ठेवलं पाहिजे. डॉक्टर येवले आणि डॉक्टर सुरासे यांचा उपक्रम खरंच मनापासून उपक्रमाचा चांगला हे आहे. तर दरवर्षी शिवजन्मोत्सवाच्या दिवशी काहीतरी कार्यक्रम ठेवतात आणि तो कार्यक्रम वेगळ्या पद्धतीचा असतो, त्यात आता रक्तदान आहे. त्यांचं मी मनापासून सातपूर आंबा डॉक्टर असोसिएशन तर्फे धन्यवाद मानतो. जय हिंद, जय शिवराय. जयंती उत्सवामुळं सगळ्या महापुरुषांच्या जयंतीला मी वंदन करून आणि आजच्या शुभेच्छा देऊन मी थांबतो. सर्व उपस्थित नागरिकांना शिवजन्मोत्सव सोहळा 2026 निमित्त मी शुभेच्छा देतो आणि आपल्या आरोग्यदीप फाउंडेशनचे मी आभार मानतो की लोक वेगवेगळ्या पद्धतीने कार्यक्रम ठेवतात, पण एक तुम्ही डॉक्टर म्हणून एक जीवनदान देण्याचा कार्यक्रम ठेवतात. त्या संदर्भात तुमचे खूप खूप आभार. हा जो महारक्तदान शिबिर जो तुम्ही ठेवलेला आहे, खरं तर हा एक चांगला मेसेज पुढे सातपूरकरांना, सातपूरमध्ये जे युवक आहेत त्या सर्वांना हा एक पॉझिटिव्ह वेने हा मेसेज जाणार. आणि मी सर्व डॉक्टर आपले जे टीम आहे सर्वांचे मी आभार मानतो की एकदम पॉझिटिव्ह जे तुम्ही मेसेज समाजामध्ये सांगत आहे व एक ठेवत आहे, तर तुमचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार, मी डॉक्टर महादेव सुरासे, संस्थापक आरोग्यदीप फाउंडेशन महाराष्ट्र राज्य. आपल्या संस्थेअंतर्गत प्रत्येक वर्षी आपण छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असतो. तशी आपण यावर्षी सुद्धा साजरी केली. यावर्षी आपल्या कार्यक्रमासाठी नाशिकचे उपमहापौर विलासांना शिंदे उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये भरपूर लोकांनी सहभाग यावर्षी नोंदवला. प्रत्येक वर्षीपेक्षा जास्त लोक या आपल्या कार्यक्रमाला आज उपस्थित राहिले आणि रक्तदानचं काम सुद्धा भरपूर लोक करताय. यानिमित्त आपण सर्व आलात, आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.